कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठारी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे दाखल। या प्रसंगी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण बाचकर, कार्याध्यक्ष इंजिनियर कैलासराव कोळसे, महासचिव भगवान जरहाड आदींसह सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र कोठारी म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 3 महिन्यांपूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केली होती। त्यामुळे मी पूर्ण मतदारसंघात जनस्वराज्य यात्रा काढून संपर्क सुरू केला। मात्र राजकीय घडामोडीत रासप महायुतीत सामील झाल्यानं माझ्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाले। रासपाचा प्रदेश सरचिटणीस पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत मी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलो। त्यामुळे विखे यांच्या धनशक्ती व लंके यांच्या जनशक्ती विरोधात माझी मनशक्ती आहे। मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतले आहेत। ते सोडवण्यासाठी व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे। डॉक्टर राधाकृष्ण बाचकर म्हणाले, 2019 साली राष्ट्रीय जनमंच पक्षाची स्थापना झाली असून पूर्ण राज्यात काम उभे राहिले आहे। राज्यात राजकीय पक्षांचे अत्यंत खालच्या पातळीवर जात, स्वार्थ व सत्तेसाठी माकडासारखा उड्या मारत गलिच्छ राजकारण करत सर्वसामान्य जनतेला उल्लू बनवले जात आहे। गरीब जनता, शेतकरी, महिला व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त त्यांना फसवत आहे। यामुळे या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित धनशक्ती व जनशक्तीच्या विरोधात पूर्ण राज्यात राष्ट्रीय जनमंच पक्ष उमेदवार देत आहेत। आम्हाला विजयाची 100% खात्री आहे। यावेळी राष्ट्रीय जनमंचचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश थोरात, ॲडव्होकेट अशोक कोठारी, प्राध्यापक विजय कोठारी, शाहिद बागवान पाथर्डी, प्रवीण कुमार शाह, गोरक्ष गावडे श्रीगोंदा, संतोष कोठारी, अनिल संघवी, हुकुमशेठ भेटेवारा, सुरेश अनारसे, नवनाथ शिंदे, अक्षय चव्हाण, काळंगे महेश, बबन आगमन, योगेश गायकवाड, अरविंद पाटील, नारायण गोरे, पियुष कोठारी, राम जहांगीरदार, सुजित घोरपडे, जय बोरा, निखिल कोठारी, वैभव कोठारी, विनय यादव, ओम कोठारी, अमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते। रवींद्र कोठारी राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रदेशाचा सचिव होतो। 3 महिन्यापूर्वी माझी उमेदवारी जानकर साहेबांनी घोषित केली होती, परंतु पुढे घडामोडी घडत गेल्या आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपच्या महायुतीचा घटक पक्ष झाला। परंतु मी गेल्या 6 महिन्यापासून या मतदारसंघात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या हेतून सर्व संबंध दौरा केलेला आहे। संबंध मतदारसंघात फिरून जनतेच्या समस्या काय आहेत यासाठी मी अहोरात्र फिरलेलो आहे आणि त्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांशी 2 दिवसापूर्वी चर्चा केली आणि त्यातून असा निर्णय करावा लागला की त्यांचा सगळ्याच आग्रह असल्यामुळे मला उमेदवारी करावी लागते। तर मी आज उमेदवारी करण्याच्या दृष्टीने आज इथं कलेक्टर कचेरीत आलेलो आहे। त्याआधी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सचिव पदाचा तसेच सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आणि आज राष्ट्रीय जनमंच सेक्युलर या पक्षातर्फे मी हा माझा उमेदवारी अर्ज भरत आहे। या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाचकर साहेब, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील, महासचिव भगवानराव जराड हे सुद्धा आजच्या माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझ्याबरोबर सर्व जे प्रेम करणारे कार्यकर्ते मित्रमंडळी आहेत ते सुद्धा आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि मी ही लढाई कालच लंके साहेबाचा फॉर्म भरण्यात आला, परवा विखे साहेबांचा, तेव्हा त्यांनी सांगितले एक धनशक्ती एक जनशक्ती, परंतु हे जेवढे माझ्याबरोबर आहेत कार्यकर्ते कमी असतील, गर्दी कमी आहे, परंतु सर्व दर्दी आहेत। त्यामुळं धनशक्ती जनशक्ती विरोधात मनशक्ती की मनाने घेतलेला निर्णय ठामपणे चालवायचा आणि या मतदारसंघात परिवर्तन घडवायचं, यासाठी मी ही निवडणूक करणार आहे आणि उमेदवारी करणार आहे। आज या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाच्या वतीनं आमचे परमस्नेही आणि जुने मित्र
माननीय रवींद्रजी कोठारी यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. खरं जर पाहिलं, राष्ट्रीय जनमत सेक्युलर पक्षाची स्थापना 2019 रोजी या ठिकाणी झालेली आहे. फक्त सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, गरीब जनतेला न्याय देण्यासाठी, कष्टकरी शेतकऱ्यांना देण्यासाठी, महिला आणि विद्यार्थी जो तरुण वर्ग या देशामध्ये आज 30-40% वाढत आहे, या तरुणांना योग्य दिशेवर नेण्याचं काम भविष्यामध्ये राष्ट्रीय जनमत सेक्युलर पक्ष करणार आहे. त्यासाठी एका बाजूला आताच आमच्या उमेदवारांनी सांगितलंय, एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मित्र हो, काय की कृत्रिमरित्या 4 प्रस्थापित पक्षांचे 7-8 प्रस्थापित पक्ष या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि फक्त स्वार्थासाठी समाजाच्या भल्यासाठी कुणी नाही, इकडून तिकडं माकडासारख्या उड्या मारतात आणि या गरीब जनतेला, मतदारांना उल्लू बनवण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित मंडळी करतात. निश्चितपणे या ठिकाणी या खासदारकीच्या लोकसभेच्या नगर दक्षिणच्या या इलेक्शनमध्ये 100% मनानी या ठिकाणी संपूर्ण 7 तालुक्यातली मंडळी आमच्या बरोबर आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. 100% ही जिंकण्याचा प्रयत्न नव्हे, मनामध्ये प्रत्येकाने एक खूनगाठ बांधलेली आहे. म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढतो. भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला 3-4 महिन्यांनी विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स येणार आहेत, त्या इलेक्शन्समध्ये 5 जिल्ह्यामधनं जवळजवळ आम्ही 31 उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे. ती सर्व आमची चर्चा झालेली आहे. आत्ताचा हा जरी आमचा ट्रेलर असला तरी या ट्रेलरचं रूपांतर 100% पिक्चरमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि निवडून येणारा जो खासदारकीचा उमेदवार आहे, त्याला निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाडण्याचं काम 100% राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्ष या ठिकाणी करणार आहे. आणि मग भविष्यामध्ये ही प्रस्थापित नेते मंडळी जी समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करतात, ते आम्हाला आणि आमच्या पक्षाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर ही पार्टी कार्यरत राहणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आमच्या उमेदवाराला या ठिकाणी सुयश चिंततो. जय हिंद, जय महाराष्ट्र.